विरारमधील व्यापारी मोबिन शेख याच्यावर गोळीबार करणाऱ्या 3 आरोपींना विरार पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली। पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून मस्तान शेख या आरोपीने 1 लाखांची सुपारी देऊन हा हल्ला घडवून आणला होता। विरारच्या गोपचरपाडा या ठिकाणी राहणाऱ्या मोबिन शेख वय वर्षे 42 या व्यापाऱ्यावर 15 जानेवारी रोजी गोळीबार करण्यात आला। त्यात तो थोडक्यात बचावला होता। पत्नीशी प्रेमसंबंध तसेच व्यावसायिक वाद असल्याने चाळ बिल्डर मस्तान शेख याने हल्ला करून आणला होता। या प्रकरणी विरार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने प्रत्यक्ष गोळी झाडणारा मोहित ठाकूर याला मुंबईतून अटक केली, तर त्याचा साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरला। हत्येची सुपारी देणारा मस्तान शेख, त्याचा साथीदार अजय सिंग या दोघांना विविध ठिकाणाहून अटक करण्यात आली होती। मोबिन शेख याची हत्या करण्यासाठी आरोपी मस्तान याने 1 लाखांची सुपारी दिली होती। त्यासाठी अजय सिंग याने उत्तर प्रदेशातून 2 तरुणांना बोलावले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली। पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, पोलीस निरीक्षक अभिजित मडके, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर फडतरे तसेच सचिन लोखंडे, संदीप जाधव, हर्षद चव्हाण, विशाल लोहार, इंद्रनील पाटील, संदीप शेरमाळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। मस्तान शेख याला आपल्या पत्नीसोबत व्यापारी मोबिन शेख याचे संबंध असल्याचा संशय होता। त्यामुळे 10 जुलै 2023 रोजी देखील मस्तान शेख याने 4 लाखांची सुपारी देऊन मोबिन याच्यावर ॲसिड हल्ला केला होता, मात्र त्यातून तो बचावला होता। या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती, मात्र जामिनावर सुटताच त्याने दुसऱ्यांदा हल्ला घडवून आणला होता, परंतु तो फसला असं पोलिसांनी सांगितलं आहे।